आमच्या समस्या एकच आहे का मुलांना आमच्या इमारत शाळा बांधून व्हायला पाहिजे, कारण का आता ती पूर्ण ढासळली शाळा, ती कधी कोसळेल तेही सांगता येणार नाही. आणि कोणती जीवितहानी व्हायच्या अगोदर ती शाळा बांधून दिली सरकारने तर बरी होईल. अडचणीतून म्हणजे आता ते भिंती ओल्या व्हायला लागल्या पावसामुळे आणि त्याने शॉक लागायला लागले. उद्या कुठल्या मुलीला शॉक लागला त्याला जिम्मेदार कोण राहणार? मदतीचं सांगता तर मदत केली असती तर आज आम्हाला व्हिडिओ काढायला लागली नसती. त्यांनी बांधल्या डोळ्यांना पट्ट्या, त्यांना त्यांच्या समस्या काही दिसत नाही. आणि कमिटी करते प्रयत्न, पण त्यांना अडथळे आणणारे भरपूर झालेत. आता शाळेचा पट म्हणजे 300-350 पट आहे शाळेचा आणि गावातले 80% अधिक मुलं इथे शिकतात. आणि आमची शाळा ही वडिलोपार्जित आहे, म्हणजे आमच्या सासऱ्यांच्या पण अगोदरची शाळा आहे. कारण त्या आमच्या सासूला विचारलं तर ती पण सांगते मला पण माहिती ना, ते एवढी जुनी शाळा आहे त्या मुलांना शाळेची. जशी तुम्हाला भूक लागते तशी त्यांना इमारतीची भूक आहे. लहान मुलांना इमारत द्या बांधून, मुलांच्या जीवाशी नका खेळू. पूजा गोपीनाथ भोई. नमस्कार, मी बामणुरी गावातली पूजा भोई. बघा आमच्या शाळेला आता करंट लागायला लागला आहे. फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे का वहाच्या शाळेत आलेला तुम्ही, पण तुम्हाला खरी गरज होती या बामणुरी शाळेला व्हिजिट करायची. बघा पूर्ण आता ढासळली इमारती आणि पोरांच्या जीवाला काय झाला तर कोण त्याला जिम्मेदार नाही. या प्रश्नाचं उत्तर असेल तर या आमच्या शाळेला भेट द्यायला, आणि नसेल तर तुमच्या कार्यकर्त्यांना पाठवा. भिंतीनं कसा शॉक लागते ना तो त्यांना दाखवायला लागेल.